यत्र नार्यस्तु पूजन्ते समन्ते तत्र देवताः. Where women are honored, divinity blossoms there. Today, women are seen excelling in all fields, and one such example among us today is Dr. Medha Salkar, a well-known doctor, a member of IMA Bichode, and health officer of Community Health Center Bichode. She has being literate, he has all the sanskars in him. So that is a different topic by itself. But I am proud to say that being a Goan, I don't see much of gender biased attitude anywhere, because I myself have been doing night duties. Only after promotion I am doing administrative work. We go about for NOCs and all with males. They treat us with utter respect. Never I have seen any one saying any obscene word or anything. Because we go with them in their vehicle, we see the site and all. I have touched wood, but I have never encountered such a incident in my life. So I am proud to be a Goan and blessed to be in such a beautiful state where there is equal respect for male as well as female. Such small incidences like domestic violence can occur anywhere, be it Goa or be it abroad also. That is just a mental attitude which needs a different type of treatment. So welcome you all, and I hope you are enlightened with these two topics. And the second, which I will be speaking, is very dear to me, like hygiene and diet and lifestyle. Hope you gain some knowledge, and I will be glad to answer your queries in case there are any. Thank you very much. स्टार्ट होते हैं। सबसे सीनियर मोस्ट लेडी को बुलाया जाए। सीनियर मोस्ट लेडी मारिया। मारिया में है आपने सीनियर मोस्ट की बात की थी, साथ में दबंग भी बोला। ये प्रोग्राम आप लोगों का है। पहले आप लाइक करिए। तासाभर एका कार्यक्रमामध्ये फ्री झाल्यानंतर असंच डिले करायला दिलं. Respected Dr. सालकर, मैडम मेधा सालकर, मेरे पुलिस फैमिली के सभी जवान, खास तौर से आज के दिन मैं आप सभी लोगों को बधाई देता हूँ।
आज अंतर्राष्ट्रीय वुमेन डे है, और साथ ही साथ मैं उन सभी लोगों को जो गोवा की डिफरेंट विलेजेस से पुलिस स्टेशन के थ्रू जुड़े हुए हैं, जो महिलाएं हैं, जो सम्मानित नागरिकगण हैं, उन सभी लोगों को मैं अपनी पुलिस की तरफ से आप सभी लोगों को बधाई देता हूँ। कहने की बात यह है कि इसमें कोई दो राय नहीं कि हमारा समाज, आवर सोसाइटी इज ए पैट्रियाटिक सोसाइटी, और जो राइट्स मिलने चाहिए वीमेंस को, वो राइट्स, वो स्पेस नहीं दिया गया है। दैट राइट्स एंड द स्पेस where they can work, their capacity building, their empowerment, that has not been so far reached to the women. Now the question is this, where to reach? Who will give this space? In fact, we all are here. ये बात सही है कि मेल डोमिनेटिंग सोसाइटी है, बट ये बात उतनी भी सही है कि मेल डोमिनेटिंग सोसाइटी के साथ जो फीमेल घर में हैं, उनका भी रोल बहुत ज़्यादा हो जाता है कि दे शुड गिव स्पेस टू देयर ओन फीमेल मेंबर्स इन द सोसाइटी। आपने कभी पिक्चर देखी होगी या सुनी भी होगी, सास कभी बहू थी, तो ताली एक हाथ से नहीं बजती है। मेरे पास कितनी कंप्लेंट आती है, जो बहू लोगों की कंप्लेंट आती है। अभी भी जस्ट एक आई है कंप्लेंट, सास शिकायत कर रही है बहू की। सच्चाई के बारे में नहीं जानता कि सारी बहुएं अच्छी हैं या सारी सास ही अच्छी हैं, ये हम नहीं कह सकते हैं, ये तो हर एक व्यक्ति का विशेष मामला है। लेकिन मेरे कहने का मतलब है कि चाहे वो हेरिडिटी राइट्स हों, चाहे प्रॉपर्टी में राइट्स मिल रहे हों, चाहे हस्बैंड और वाइफ के बीच में राइट्स का सवाल हो, अभी भी बहुत कुछ दूरी तय करनी है। स्टिल वी हैव टू गो लॉट ऑफ। तो जितने कुछ राइट्स दिए गए हैं और जो हम दे सकते हैं, हमको देना चाहिए। एक फ्री स्पेस देना चाहिए उनको फंक्शन करने के लिए। लेडीज की उड़ान एक फ्री होनी चाहिए, और वो उड़ान फ्री तब हो पाएगी जब घर में सास भी उस चीज़ को समझे, मदर भी समझे, हस्बैंड भी समझे, फादर भी समझे, और चिल्ड्रन भी समझे, सोसाइटी भी समझे। कहीं कहीं सोसाइटी ही काफ़ी बैकवर्ड चल रही है, लेकिन हम सबको ठीक नहीं कर सकते हैं समाज में, बट हम अपने को तो ठीक कर सकते हैं। हम अपने घर में देखें कि क्या हमारी बच्चियां, क्या हमारी बेटियां वही राइट्स पा रही हैं जो हमने बच्चों को राइट दिया है, जो हम लड़कियों को दे रहे हैं। चाहे वो खाना हो, चाहे पीना हो, पहनना हो, एजुकेशन है, पहनावा हो, शादी हो, विवाह हो। जो हमारे समाज में अभी भी डिफरेंसेस हैं, उन डिफरेंसेस को हम घर घर के लेवल पर दूर करें, अपनी फैमिली में दूर करें, अपने सोच में दूर करें। तो मैं समझता हूं कि जब सभी लोग थोड़ा थोड़ा स्पेस देना शुरू कर देंगे, तो जैसा कि मैडम ने कहा कि वो पायलट भी बच्चे बन रहे हैं, क्यों नहीं बनेंगे? उनके पेरेंट्स को देखिए, उनके पेरेंट्स ने अपने बच्चे को पायलट बनाया है। तो ऐसे बहुत सी चीज़ें हैं। तो आज के ये जो दिन है, ये दिन सिर्फ ये याद दिलाता है कि अभी बहुत कुछ देना आपको है। यू हैव टू गिव अ लॉट ऑफ थिंग्स टू वीमेन क्लास, टू योर चिल्ड्रन, योर फैमिली, योर वाइफ, योर सिस्टर। That things deserves. They are not asking from you. No lady is begging from you. It is their right, and the right has to be given by every male member of the society, and every elder family of the society, and every elder woman of the society, every child of the society. They have to give the place. और ऐसी नौबत नहीं आए जिस हिसाब से जैसे सीनियर सिटीजन एंड पेरेंट्स वेलफेयर एक्ट आया है कि पेरेंट्स अबेंडेंड हो जा रहे हैं। तो इस तरह की चीज़ें हमारे सोसाइटी के लिए अच्छी नहीं है। और आज ये सोसाइटी माना कि बहुत मॉडर्न सोसाइटी है, लेकिन मॉडर्न सोसाइटी के होने के बावजूद अभी भी जो वीमेन क्लास है
जो बच्चियां हैं वो अपने राइट्स के लिए स्ट्रगल कर रही हैं। हर चीजें ग्रीन नहीं, ग्रीन पॉस्चर्स नहीं दिख रहा है। आप पुलिस स्टेशन में देखें, आए दिन कंप्लेंट की भरमार लगी हुई है। फोर्स जा रही है, फोर्स सुनाने की बात कर रही, समझने की बात कर रही है। तो ये एक म्यूचुअल अंडरस्टैंडिंग, मैं मानता हूं कि अच्छे समाज के लिए म्यूचुअल अंडरस्टैंडिंग जरूरी है, हस्बैंड वाइफ में म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हो, लेकिन ये अंडरस्टैंडिंग बार्गेन पोजीशन पर ना हो कि कोई किसी को ब्लैकमेल करे नहीं। जो जिसका रिस्पेक्ट है, जो जिसका राइट है, वो उसको मिले और उसके तहत वो अपना कंप्रोमाइज करे, अपने को एडजस्ट करे और अपना समाज में आगे बढ़े। तो आज के दिन मैं सिर्फ इतने कहूंगा कि जो भी चीजें हैं, जैसे उनके जो हेल्थ के राइट्स हैं, उनको हेल्थ के राइट्स मिलने चाहिए, हेल्थ में एक अवेयरनेस उनको होनी चाहिए, उनका पार्टिसिपेशन होना चाहिए, उनकी कैपेसिटी बिल्डिंग होनी चाहिए, उनको हम एक बेटर इंफ्रास्ट्रक्चर मुहैया कराएं, उनका एम्पावरमेंट होना चाहिए वीमेंस का। तो ये जब घर से शुरू होगा, पेरेंट्स से आइडियोलॉजी बदलेगी, माँ से बदलेगी, सास से बदलेगी और ग्रैंडफादर से, ग्रैंड चिल्ड्रन से बदलेगी, तो सरकार में जाएगी, सरकार से समाज में जाएगी और फिर इस तरह से बदलाव होगा। तो आज की तारीख में मैं यही कहूँगा कि समाज में ये सब चीजें, ये विभिन्नताएं, विषमताएं तो रहेंगी, ये डिफरेंसेस विल बी देयर, बट एक होप रखिए, एक उम्मीद होनी चाहिए और आगे बढ़ने की। तो सब लोग इस चीज के प्रति संवेदनशील हों, सेंसिटाइज हों, ताकि वो उनके अधिकार क्षेत्र में इंक्रोचमेंट बंद करें, इंक्रोचमेंट ना करें और ज्यादा से ज्यादा चीजों को सही समय पर मुहैया करवाने की कोशिश करें, देने की कोशिश करें। इसी शब्दों के साथ मैं डॉक्टर सालकर, मैडम सालकर और जो मेरी पुलिस फोर्स के तमाम जवान बैठे हुए हैं, बैठी हुई हैं, मैं सबका अभिनंदन करता हूं। टुडे इज इंटरनेशनल वुमेन डे एंड आई कांग्रेचुलेट with my police force. Best wishes to all of you. My own wish is that I can take you equal in all the fields in the police force. There should not be any problem, whether it should be a police station, whether it should be night duty, whether it should be day duty. You are equally confident, equally competent for working in everywhere in police. There should not be any gender bias in the policing. So that's all these things. We will try our level best. हो सकता है कि कुछ एरिया ऐसी हैं जहां पर आप नहीं पहुंच पा रही हैं। अगर आपको लगता है कि नहीं उस एरिया में हमको जाना चाहिए, आप बताइए, we will take you there also. So everywhere you are there. There is absolutely no problem. We will try to enforce not only your rights, but everybody, every lady, every woman, whatever rights you are having, either by constitutional or by society or by Hindu law or Catholic law or any Muslim law, whatever rights Constitution has provided, that police must enforce it and we will enforce. For that purpose, domestic police, that we can say our pink force is already there. I will request to all the people who have joined or who are available at this stage through the VC, please utilize pink force for your problem. They will solve it. And we want Goa must be a model place for the women's rights. Thank you. Jai Hind. Thank you very much, sir, for your inspiring insight on today's topic. Now, I request Dr. Shekhar Sarkar to present the first topic of today, that is cancer and tobacco. If any participant has any query in the mind, then we have small 10-hour QA session at the end of the function. तू कर मग. First of all, I congratulate all of you on this international. तुला हे पाहिजे, मोबाईल पाहिजे? Sir, thank you for all your help and all. हां
breast cancer is one of the most important and the most good topic on which you can understand overall cancer. If you see Goa, in Goa, if you see the most common cancer seen today in male and female together is the breast cancer. We see around 300 new cancer patients of the breast every year in Goa, and it is very important to realize that compared to बाकीच्या आमच्या सगळ्या म्हणजे वेस्टर्न कंट्रीच्या पेक्षा आमच्याकडे कॅन्सर ऍक्च्युअली खूप कमी असा. इट्स 5 times less than what is there in the other countries. But if we don't take care, आम्ही जर केअर घेणार जाल की वाढत वरते. बाहेर जर आम्ही पहिले तर इट इज अराउंड 150 per lakh of population. आमचे इज अराउंड जस्ट 30 to 40 per lakh of population. So comparatively आम्ही बरी असा. But one thing which is worrying is that the age as a distribution for a breast cancer is coming down, which is very important. This slide सामकी take home message तुमका सगळ्यांना. ही slide सारखी पडल्या. ती ब्लू जी कलर असा तो अराउंड 25 years back आणि रेड असा ती नाव द प्रेझेंट सिच्युएशन. आणि तुम्ही पहिले तर जे यंगर पेशंट्स असा म्हणजे यंगर एज असा तातून नंबर ऑफ ब्रेस्ट कॅन्सर हॅज इनक्रीज कंपेअर्ड टू द जाणटेपणान. इन द एज ग्रुप ऑफ 30 to 40 it has increased from 7 to 16. 40 to 50 it has increased from 22 to 23. आणि 50 वर्षात झाली होईल की मागे ऍक्च्युअली मातसो कमी झाला. सो द यंगर जनरेशन इज सफरिंग मोर टुडे. अँड ती जर बरी जातली सांगली जाल्यार तुम्ही टायमार येवपाची गरज आसा. बिकॉज इफ यू डोंट कम इन टाइम वी कॅनॉट डायग्नोज इन टाइम अँड देन इफ यू डिले मागीर तुमकां चान्स ऑफ सर्वायवल बिकम्स लेस. सो तुम्ही बेगीन दोतोराकडे येवपाची सामकी गरज आसा. अँड स्पेशली ना आपण जस्ट 25-30 आपल्याक एक गाठ लागली कित्याक दोतोराकडे वचूंक जाय. इट इज कॅन्सर इज अ जाणटेल्यांचे प्रॉब्लेम आमचे न्हय अशें ना कांय. आतां द एज इज कमिंग डावन विच इज व्हेरी डेंजरस. द नंबर इज गोइंग टू रायज. द नंबर वाडटलोच कित्याक एज द आमचे सगळं स्टायल ऑफ इटिंग हॅबिट्स आमच्यो ज्यो स्ट्रेस लेवल्स obesity levels these सगळे जे वाढत गेले the number of cancer is rising at the rate of around 6%. But important part is that compared to the west we are in a little unfavorable group. कित्याक आमची हांवें सांगला तशें यंगर पेशंट्स आर देर. यंगर पेशंट म्हणजे तो महिनो चालू असता. महिनो चालू असताना मातशें इस्ट्रोजन इज पॉवरफुल असता. सो इट इज अ फास्टर ग्रोईंग. रिसेप्टर म्हणजे असता स्टडी असता ती आमच्या नेगेटिव्ह असता पॉझिटिव्ह डू वेल बरें असता. So we are in a more unfavorable group. So important part is that unfavorable जरी असले जाल्यार तुम्ही टायमार आयले जाल्यार आम्ही ते फेवरेबल तुमकां फायनल करू शकता. ही मातशी स्लाइड पळयल्यार तुम्ही मातशी भितली सगळी जाणां. आपण आय विल टेल यू हाऊ इट इज. मोर द इनकम द मोर द चान्स ऑफ गेटिंग ब्रेस्ट कॅन्सर. म्हणजे तुम्ही चड पयशाच्या फाटसून धांव नाका. द मोर द म्हणजे लो इनकम आहा तांकां सगळ्यांत कमी चान्स धांवपाचो. मिडल इनकम इज अराउंड 23. हाय इनकम झाला ती ऑलमोस्ट 30 per lakh of population. चड तुम्ही शिकले नाही म्हणजे इलिटरेट आहात तांकां सगळ्यांत कमी जावपाचो ब्रेस्ट कॅन्सर जावपाचो चान्स. कॉलेजान पावलो की तो चड वाडटा आनी चड शिकली जाल्यार आनी चड वाडटा. So why this is happening? It is not because of the education. It is not because of the income. It is because your lifestyle change जाता. तू जसे चड शिकले की तुझे लग्न लेट जाता. यू टेंड टू मॅरी लेट. यू हॅव चिल्ड्रन लेट. ब्रेस्ट फीडिंग कमी येता कित्याक तू काम करता. सो ऑल दीस थिंग्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल विच हांव मागीर सांगता. तुजो खंय रावता तूं आनी खंयचो तुजो म्हणजे वॉट टायप ऑफ रिलिजन यू आर देयर ऑल्सो इज इम्पॉर्टंट. हायेस्ट चान्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर इज इन द पारसी कम्युनिटी. आमचे कडेन गोंयांत तितकी पारसी कम्युनिटी ना. So Parsi community is the highest chance of small community. It marry within तांच्या भितरूच लग्न जाता तांचे and small family असतात तर genetic base मातशी वाडटा. The next highest is in the Christian family because they are also like a late तांचे खावपाचे जे पाचे आसा ते western style चे असता. They marry late तांची भुरगीं late जातात. The least chance of getting breast cancer in the Muslims because तांचे breastfeeding सगळ्यात best असता. They breastfeed the child at least for the 2 years. तू खंय रावता ते also is important. If you are in a villages, your chance of getting breast cancer is less compared to the cities. The same problem because villages they marry little bit early आणि भुरगीं बेगीन जाता आणि 2 भुरगीं जाली की तांकां दूध बी दिवपाचें तांचें प्रमाण बाकीच्या सिटी पेक्षा कमी आसता बरें आसता.
सिटीन कशें आसा तुमी कामाक वचपाक जाय म्हणटात सो 2-3 महिन्यांनी तुम्ही रोखडीच म्हणटाली ना आता दूध दिवपाक जायना कामाक वचपाक जाय सो तुम्ही यू स्टॉप द फीडिंग अँड तुम्ही स्टार्ट अ टीन फीड सो दिस इज द प्रॉब्लेम विच इज ऑकरिंग इन द बिकॉज ऑफ स्टाईल इज चेंज one good thing which is happening and which is really आमकां मातशें बरें दिसता की the death rates due to the cancer has gone down म्हणजे पयलीं आमकां दिसता भंय दिसतालो की कॅन्सर जालो म्हणजे मेलो पेशंट आता तशें ना आता कॅन्सर जाला यू कॅन लिव अ नॉर्मल हेल्दी लायफ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तुम्ही टायमार येवपाक जाय अँड दिस इज हॅपनिंग बिकॉज ऑफ सच इव्हेंट्स आयज हांवें हें आमी लेक्चराक घेतलें की तुमी सांजचे पर्यंत तुमकां सगळ्यांक कळटलें तुमी तुमच्या फ्रेंड्सांक सांगताले की बेगीन येवपाक जाय म्हणून सो इट स्प्रेड्स फास्टर आणि बरो ट्रीटमेंट नाव इज अवेलेबल कंपेर्ड टू द पयलींच्या पेशंट कित्याक कॅन्सर जावंक शकता हें आमकां सगळ्यांक एक प्रॉब्लेमूच आसा आमकां एक्झॅक्ट कॉज आमकां खबर ना बट वी नो देर आर सम व्हायरसीस थोडे व्हायरस एप्स्टन बायर म्हणून व्हायरस आसता तातूंत सर्वायकल कॅन्सर म्हणजे युट्रसाचें जें तोंड आसता पळय ताजो कॅन्सर जावपाचो चान्सीस बिकॉज ऑफ व्हायरसीस आसता सो आतां ताजेर वॅक्सीन आयिल्लें आसा तें वॅक्सीन जर तुमी जर भुरग्यांक जर दीत यंग चायल्ड बिफोर शी बिकम्स प्युबर्टी जावचे पयलीं जर तांकां दिलें जाल्यार ताका चान्सीस ऑफ कॅन्सर ऑफ सर्विस जावपाचो चान्स कमी जाता दुसरो सगळ्यांक खबर आसा तंबाखूचो एज आय टोल्ड यू आतां चलयांनी मातशी सिगरेट ओडप मातशें गोंयांत वाडला कंपेर्ड टू द बाकीच्या वेळार आमी पळयतात तंबाखू खावपाचो दादल्यांनी तंबाखू सिगरेट ओडपाचें प्रमाण मातशें कमी जालां चलयांनी वाडटा सो दॅट वी आर लिटल वरीड सो आय थिंक तुमी एज अ पुलीस फोर्स यू हॅव टू बी लिटल विजिलंट ऑन ऑल दीस थिंग्स अँड दिस इज अ प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ कॅन्सर म्हणजे आमकां खबर आसा की तंबाखून कॅन्सर जाता तुम्ही स्वतः विकते घेता तुमकां कोण फोर्स करना आणि तुम्ही खाता आणि तुमकां मागीर कॅन्सर जाता आनी देन यू सफर डायट व्हेरी इम्पॉर्टंट सामकें आमी सगळ्यांक सांगता की पयलीं बाबा यू नो लॉट ऑफ व्हेजिटेबल्स इज ऑलवेज गुड बट चड रेड मीट खावप म्हणजे तांबडे मांस खाता आमी तशें ते मांस जर चड खाल्लें जाल्यार इंटेस्टायनल कॅन्सर जावपाचो चान्सीस चड आसता जेनेटीक आसा पूण चड ना अरावंड 7% म्हणजे हांव तुमकां एक्झाम्पल दिता 100 आवयो घेतल्यो तांकां कॅन्सर आसा 100 आवय घेतल्या तांकां कॅन्सर ना जर आवयचो कॅन्सर ना तातूंत जर एका चलयेक जर कॅन्सर जाता जाल्यार हांगा 7 जाणांक जाता बट 93 चिल्ड्रन वील इस्केप सो ते चड टेन्शन घेवन बसपाची जेनेटिकाची कांय गरज ना बट द मोस्ट इम्पॉर्टंट वीच इज तुमच्या हातान आसा इज चेंजींग लायफस्टायल चेंजींग लायफस्टायल म्हणजे कपडे कमी घालप न्हय चेंजींग लायफस्टायल म्हणजे ओवरऑल सगळ्यांचे चेंज लायफस्टायल चेंज जाले आसा कित्याक शिक्षण चड जाता शिक्षण चड जालें की तूं नोकरी करता नोकरी चड जालें की तुका मागीर तुका यू कॅनॉट ब्रेस्ट फीड प्रॉपरली यू हॅव टू हॅव भुरगीं मागीर कमी जाता म्हणजे 2 भुरगीं जालीं की एक भुरगें जालें की म्हणटा पयलो चलो जाला जाल्यार हाका म्हणटा पुरो म्हणटा दिवटो आयलो घरान आपलें नांव वाडोवपाक आतां तुवें पळय लेटेस्ट जर पळयलें आनी 1.7 आमची आशिल्ली फर्टिलिटी रेट सद्या 1.3 चेर पावल्या म्हणजे कशें 2 भुरग्यांक सुद्दां वचना एकूच भुरगें जालें जाल्यार बरें म्हणटा इवन अशी आमी फॅमिली पळयल्या पयले चली सुद्दां जालें जाल्यार पुरो म्हणटा आमी कित्याक ताका पळोवपाक मागीर कोण ना घरा कडेन म्हणजे लोकांची अशी परिस्थिती जाल्या की आवय काम करता बापूय काम करता सगळीं काम करता भुरग्यांक पळोवपाक कोण नासता घरा कडेन सो ही जी लायफस्टायल चेंज जाल्या ताच्या खातीरूय ब्रेस्ट कॅन्सर खूब वाडला म्हणजे भुरगीं कमी जाल्या कित्याक भुरगीं कमी जावप म्हणजे कितें इट इज व्हेरी इजी टू से भुरगीं चड आसूंक जाय म्हणून बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल बिकॉज ब्रेस्ट फिडिंग बरें आसता आनी बेगीन भुरगीं जावप म्हणजे ते इस्ट्रोजन जे एक्टिंग जाता ते कमी जाता भुरगीं जातकच प्रोजेस्टेरॉन विच इज अ गुड हार्मोन एक्ट्स ऑन द बॉडी सो इट इज अ फेवरेबल ब्रेस्ट फिडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मिनिमम 6 महिने 2 वर्सां इज द बेस्ट पण मिनिमम 6 महिने गुड ब्रेस्ट फिडिंग घेवप हातून आवयकूय फायदो आसा भुरग्याकूय फायदो आसा गव्हर्नमेंट तुमकां 2 वर्सां चायल्ड केअर लीव दिता दॅट इज एक्चुअली फॉर दीस पर्पज पूण कोण ती चायल्ड केअर लीव घेना चायल्ड केअर लीव सगळीं घेतात कित्याक भुरग्यांक शिक्षणा खातीर मागीर ताका शाळेन पावोवपाक जाय 10वीच्या एग्जामी खातीर 12वीच्या एग्जामी खातीर शाळेन पावोवपाक जाय म्हणून सगळ्यो लिवो दवरतात ते लिवो तुमकां दिल्या बिकॉज ऑफ गुड ब्रेस्ट फिडिंग करपाक लेट मॅरेजीस येस बिकॉज ऑफ चड शिकलें ताका नोकरी जाय ते म्हणटा ना आपल्याक आनी बरी नोकरी जाय आय वॉन्ट टू मागीर तुका घोव सोदता म्हणजे टायम जाता तो लग्ना मातशी लेट जाता फर्स्ट चायल्ड बिफोर द एज ऑफ 30 वर्साच्या पयलीं जर पयले भुरगे जाले यू कॅन डिक्रीज द चान्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर बाय 30%. So first child has to be before the age. So you have to marry somewhere around 27 years. आणि पहिले भुरगे जाले दुसऱ्या भुरग्याक मात्र टाइम काडू शकता पण पहिले भुरगे जावप इम्पॉर्टंट आणि द लास्ट इम्पॉर्टंट पार्ट इज ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे वजन वाढप स्पेशली एट द एज ऑफ 35-40 च्या हाज्या मदीं जे वजन वाढूंक लागले की तुमचे तातूंत आता नवीन म्हणटा आमी वजन वाडप इज अ साइन ऑफ कॅन्सरचे सेल्स भितर वाडू शकता. So this is the part how the cancer invade the blood cells
इट स्टार्ट फ्रॉम द हातूंतून मागीर हळूहळू ते लिम्फ ग्लँड म्हणजे खाकेन गाठीन वता मागीर रक्तानी वचूं शकता आनी स्प्रेड जावंक शकता. सी नोबडी डायज ऑफ ब्रेस्ट कॅन्सर बिकॉज इट इज इन द ब्रेस्ट. ब्रेस्टान आसा म्हणून कोण केन्ना मरना. मरतात कित्याक तो ब्रेस्टान पासून तो लंग्सान वता, लिव्हराक वता, ब्रेनाक वता. सो तो स्प्रेड कमी जातलो म्हणजे तुमी टायमार घेवपाची गरज आसा बिकॉज आमी तो किमोथेरपी बी घेतली की ते स्प्रेड आमी तो कमी करूं शकता. वॉर्निंग सिग्नल केन्ना तुमी दोतोरा कडेन येवपा जाय. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हांव तुमकां परत सांगता हे सगळें हांव सांगता तुमकां दिसतलें सगळ्यांची तुमकां कॅन्सर आसा म्हणून. तुमी सांजची घरा वतली आनी घोवाक पिश्टितली सगळीं जाणां तुका हें आसा, तुका हें आसा, तुका हें आसा म्हणून. कित्याक इट इज अ व्हेरी कॉमन सिम्पटम्स. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्शिएट बिटवीन कॅन्सर आनी कॉमन सिम्पटम. पण ते तुम्ही तुमच्या तकले राड्यार घेवन नाका ते दोतोराक डिसिजन घेवन. फर्स्ट सायन इज कॉशन. कॉशन म्हणजे चेंज इन बॉवेल अँड ब्लॅडर हॅबिट. म्हणजे तुका नॉर्मल संडास जातालो आतां तुका दिसता की ना तुका बेगीन उठचें पडटा, रगत पडटा संडासान. 90% इट इज पायल्स आसता पण ते 10% जर सेव्ह करतलो जाल्यार तुमी ते सारकें चॅकिंग करून घेवप गरजेचें आसा. मुताना रगत पडप व्हेरी इम्पॉर्टंट. आनी ते जर दुखना इज मोर इम्पॉर्टंट. ते दुखप म्हणजे स्टोन्स. दुखनासतना जर मुतान रगत पडटा म्हणजे तुम्ही दोतोरा कडेन 100% घेवपूच जाय. अनयुज्युअल ब्लिडिंग ऑर डिस्चार्ज म्हणजे म्हयनो सारको रेग्युलर येता. आतां तुका दिसता की 2 म्हयन्याच्या मदीं परत तुका ब्लिडिंग जाता किंवा म्हयनो बंद जालो परत एका वर्सान तुका म्हयनो परत चालू जालो जाल्यार तुमी दोतोरा कडेन येवपाची गरज आसा. एनी लंप इन द ब्रेस्ट छातयेन गांठ आसा, खाकेन गांठ आसा, मानेन गांठ आसा, ती 90% गांठी ह्यो सादेच आसतात. पण हांवें परत सांगता त्या 10% आमकां जर ते डायग्नोज करतले ह्या 90 जाणांनी दोतोरा कडेन येवपाची गरज आसा. इनडायजेशन व्हेरी कॉमन सामकें. कितलेशे जाणांक सामकें इनडायजेशन सामकें कॉमन आसता. पण इट इज टायमली कशें आसा तुमी पळोवंक जाय इनडायजेशन जाता, थोडें शीत जेवतकर बरें नाही शिजता, वेट कमी जाता, संडास घट जाता, बारीक जालो मातसो. then you have to come. It may be because of just simple ulcer in the ulcer बी आसता पोटान तातूंतय जावंक शकता. डिफिकल्टी इन स्वॉलोविंग सामकी इम्पॉर्टंट. पयलीं तूं नॉर्मल खातालो हळूहळू तुका दिसता की चपाती खातना त्रास जाता, इल्लेशें उदक पिवचें पडटा म्हणजे तुका एक्चुअली धुकलची पडटा ती भितर. दॅट मीन्स समथींग इज ऑब्स्ट्रक्टिंग दॅट. बरो हांगा तीळ आसा हळूहळू तुमकां सामको तर ब्युटी सगळीं जाण तुमकां तोकेता सामकी बरो तीळ आहा म्हणून हळूहळू ताका खाज येवंक लागता, भितरसून रगत येता, ब्लिडिंग जाता. then it is important to go to the doctor. Continuous खोकली येता, खोकलीन रगत पडटा, चड करून टीबी आसूं शकता पण कॅन्सराक तुम्ही दुर्लक्षित करू नका. आणि होर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज बसलो. टिचरांचे खुबशे आवाज बसता कित्याक तांकां आड्डोचें पडटा म्हणून. पण तूं एकदां रेस्ट घेतली की तो आवाज नॉर्मल जावंक जाय. पण तो आवाज नॉर्मल जायना कंटिन्युअसली वाडत वता जाल्यार तो तुमी दोतोरा कडेन येवपाची गरज आसा. सो दीज आर द सिम्पटम्स. पण म्हाका दिसता तुमकां सगळ्यांक हातूंतले सिम्पटम एक ना कितें तरी आयज जाला आसतलें. सो तुमी ते अशें धरूं नाका की तुमकां कॅन्सरूच आसा म्हणून. जस्ट एक हें अशें आसा तकलेन दवरपाचें की एक बाबा टेस्ट आपणे करून घेवपाक जाय. सो ब्रेस्टान गांठ आसा पयलीं म्हणजे एक वयर जावन डिम्पलिंग म्हणून बरयला पळय. डिम्पलिंग म्हणजे मातशीशी स्कीन अशी भितर गेली. ती मातशीशी स्कीन भितर गेली जाल्यार तुमी सस्पिशन जावंक समथींग इज पुलिंग इनसायड म्हणून जाल्यार तुमी दोतोरा कडेन येवपाची गरज आसा. निपल जो भायर दिसतालो हळूहळू तुका तो निपल भितर वता जाल्यारूय इम्पॉर्टंट आसा. मागीर मोसंबीची साल आसा पळय तशी जर साल ती जशी म्हणजे स्कीन जावंक लागली देन यू हॅव टू कम टू द डॉक्टर इमिडिएटली. एक निपल वयर आसा एक निपल सकयल आसा डेफिनेटली यू शूड कम टू द डॉक्टर. आणि निपल हळूहळू अशी खाज येता, रगत येता, इल्ली अशी खाज येता आनी मागीर कवळ्यो येता आनी हळूहळू तो निपल हळूहळू ना जाता आनी तशें जर दिसूंक लागलें दाव्या सायडीक आसा तशें then you must come to the doctor immediately. And थोडे जे ट्युमर असतात ते दिसपाक खूप व्हडले असतात पण दिस इज अ बेटर टायप ऑफ बाकीच्या कॅन्सरा पेक्षा हांवें सगळ्यो स्लायडी पयलींच्यो दाखयल्या पळय तातूंतल्या पेक्षा हो मातसो कॅन्सर बरो आसतलो. पूण हातून कशें जालें येदो व्हडलो कॅन्सर जालो कित्याक दोतोरा कडेन आमी वचुया. पण हो कॅन्सर जर सारको ऑपरेशन केलें जाल्यार तो टोटल बरें जावंक शकता. सो तुमी तुमचो तकली वापरून चड वचूं नाका आनी त्या डॉक्टर गुगला कडेन चड वचूं नाका. तो गुगल म्हणून एक डॉक्टर आसा. तुम्ही सगळी आता आम्ही सगळी टॅक्स सेवी जाल्ली आहा रोखडी टाक 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 करून ते गुगलाचेर वतात आनी म्हणटा अशें जालां तो गुगल म्हणटा ना 90% इट इज बिनायन म्हणटले. न्हय तुमकां ते नेगेटिव्ह आयकपाचें नासता कोणाक की आपल्याक आनी ती आसा हें तकलेनूच हाडपाची गरज आसता कित्याक भंय दिसपाक सो त्या भयानूच अर्दी जाता. इन्व्हेस्टिगेशन्स मॅमोग्राफी हो आतां ट्युमर जो बारीकसो दिसता मॅमोग्राफीचो बारीक दिसता सर्कल मारना जगांतलो खंयच्याय दोतोरा कडेन तुमी गेले आनी ताणें जर तपासलें न्हय तो सांगू शकना की तुका तो भितर कॅन्सर आसा कित्याक इट इज सच अ स्मॉल वन.
आणि ह्या वेळा डायग्नोज जर जायना तो जाल्यार मागीर तरी हे वाडू शकता. तर ह्या वेळा डायग्नोज जावप सामकें इम्पॉर्टंट आसा. त्या वेळार तातूंत तुमची ब्रेस्टूय वाचूं शकता प्लस तुमची ट्रिटमेंट खूब कमी जावं शकता. गांठ मेळ्ळी की तुमी पयलीं दोतोरा कडेन आली की आमी एक स्मॉल एक सूय घालता भितर, तातूंतले थोडे सेल्स काडटात आनी स्टडी करतात. एका दिसा भितर तुका रिपोर्ट मेळटा की तुका कॅन्सर आसा काय ना तो. हातून मेळना जाल्यार मागीर आमकां बायोप्सी करची पडटा, म्हणजे ट्रू कट बायोप्सी, दुसरो टिश्यू काडटा भितर, ताका थोडे 4-5 दीस लागू शकता, पण तो मागीर मेळटा आमकां रिपोर्ट. आनी मागीर सोनोग्राफी, तुका सगळ्यांनी सोनोग्राफी केली आसतली. सोनोग्राफी सामकी इम्पॉर्टंट. तातूंत तुका लिव्हराक प्रॉब्लेम आहा, लंग्स आमचे किडनीक प्रॉब्लेम आहा, युट्रसाक प्रॉब्लेम आहा, ओवरीक प्रॉब्लेम आहा. लॉट ऑफ थिंग्स कॅन बी डायग्नोज बाय अल्ट्रासाउंड. ना जाल्यार मागीर सीटी स्कॅन, मागीर बोन स्कॅन, ऑल दीस इन्व्हेस्टिगेशन्स आर देर. आणि थोडे आता ब्लड टेस्ट असतात. जे ब्लड टेस्टानूच तुका कळू शकता की बाबा हे कितें मातशे डाऊट आसा. सीईए म्हणून आहा, तातूंत लिव्हर कॅन्सर किंवा तुका इंटेस्टायनल जर कॅन्सर आहा जाल्यार ताजेर कळटा. CA 19.9 इज अ पॅनक्रियाटिक कॅन्सर आसा जाल्यार कळू शकता. CA 125 ओवेरियन कॅन्सर आसा जाल्यार कळू शकता. आणि CA 15.3 ब्रेस्ट कॅन्सर. सो असे हे मार्कर्स आसा जे ब्लड टेस्ट केली जाल्यार सुद्धा तुका कळू शकता. 4 स्टेजीस असता कॅन्सराच्यो, सामके इम्पॉर्टंट आहा. स्टेज 1. स्टेज 1 म्हणजे 2 सेंटीमीटरापेक्षा कमी साईजचो ट्यूमर आणि खंयच कॅन्सर काय ना. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तू खंयच्या स्टेजीन दोतोराकडे पावता पळय त्या प्रमाणे तुझे लाईफ फुडें कितें आसा ते आमकां एक अदमास दिवंक शकता. इन स्टेज 1 जर तू आयली दोतोराकडे जाल्यार 95 to 96% टोटली बरी जावंक शकता बायल. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 2 सेंटीमीटरापेक्षा कमी. स्टेज 2 म्हणजे 2 to 5 सेंटीमीटर आणि खंयच कॅन्सर ना. हातून सर्वायवल इज अराउंड 85%, म्हणजे 10% कमी झाले. जस्ट इन्क्रीजिंग साइज बाय अराउंड 1 or 2 सेंटीमीटर, एक 10% जी सर्वायवल कमी झाली. स्टेज 3 म्हणजे तुका हांगा आसा गाठ छातयेन आसा पण ती खाकीनूय पावले, म्हणजे खाकींची गाठ पॉझिटिव्ह आयली जाल्यार तुझे सर्वायवल कम्स डाऊन टू 50%. सो पळया, म्हणजे तुम्ही जर टायमार घेत जाल्यार हाऊ यू कॅन हेल्प युअर सेल्फ. आणि लास्ट स्टेज म्हणजे इट इज फ्रॉम ब्रेस्ट विच हॅज गॉन टू द लंग, लिव्हर, बोन, ब्रेन, सगळीकडे स्प्रेड झाला. देन ओनली गॉड कॅन सेव्ह अस. एडवांटेज किती आसा अर्ली डायग्नोसिस? 2-3 एडवांटेज आसा अर्ली डायग्नोसिस. एक म्हणजे तुझे यू कॅन सेव्ह द ब्रेस्ट, म्हणजे तुका ब्रेस्ट सगळी काडपाची गरज पडना. पयलीं आमी सगळे ब्रेस्ट काडटाले, आता ब्रेस्ट काडपाची गरज पडना. तुजो ट्रीटमेंट मीन्स व्हेरी चीप जावं शकता, म्हणजे कमी पयशांनी ट्रीटमेंट जावं शकता. आणि गोंयांत आमकां स्पेशली सगळ्यांचो दीन दयाळ स्वास्थ्य निधी योजना DDSY स्कीम, ताजेर सगळे जे अदरवायज तुका एक 4-5 लाखाचो खर्च आसतलो तो तुका सगळो ऑलमोस्ट 10-15 हजारांनी तुजो सगळी ट्रीटमेंट जावंक शकता. अदरवायज यू विल गेट अ लेट डायग्नोसिस केली जाल्यार एक सायडीचे सगळे काडचे पडटा ब्रेस्ट एंड देन यू हॅव टू रिकन्स्ट्रक्शन करचे पडटा. सो इट इज लायक वॉट एवर सेड एंड डन. सगळी म्हणटा आपली ब्रेस्ट काड म्हणून, पण एक सायकोलॉजिकली तुका डिसएडवांटेज आसता सगळी ब्रेस्ट काडली जाल्यार. ट्रीटमेंट वायज 4-5 ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आसा. एज युजल हांवें सांगलें तुका सर्जरी पयलो ट्रीटमेंट, मागीर आमी पावर दितात, म्हणजे आमी रेडिएशन म्हणटा ताका आमी पावर. किमोथेरपी, इंजेक्शनां, किमोथेरपी सगळ्यांक त्रास जाता कित्याक तातूंत केस वता. सगळ्यांचे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज एक्चुअली किमोथेरपीन तुमचें लायफ खूब वाडटा बिकॉज दॅट स्टॉप्स द सेल्स फ्रॉम गोईंग एवरीवेअर. पण किमोथेरपीन केस गेल्या कारणान सगळे जाणां मातशी भितात किमोथेरपी घेवपाक. प्लस वॉमिटींग सायड इफेक्ट्स खूब आसता. हॉर्मोन्स असतात, हांवें तुका सांगलें रिसेप्टर पॉझिटिव्ह जर असले जाल्यार टॅबलेटीनच 10 वर्सां टॅबलेट घेतली जाल्यार तुका बरी जावंक शकता. आणि आता नवे ट्रीटमेंट आहे, व्हेरी कॉस्टली ट्रीटमेंट, पण इट इज ओनली इन द एडवान्स स्टेजेस. बेगीन कशें डायग्नोज करपाचें इज सिम्पलेस्ट इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. दिस इज 2 इम्पॉर्टंट पार्ट. जो कन्सेप्ट कसो, फर्स्ट इट इज फ्री, दोतोराकडे वचपाची गरज ना. सेकंड इज यू नो द ब्रेस्ट टेक्स्चर तुजो कसो आहा तो तुका कळू शकता. सो एक म्हयन्यांतून एकदा 5 मिनटां तुमी आपल्या स्वता खातीर दिवची पडटली. 5 मिनटां म्हयन्याक. जाचो म्हयनो चालू आसा ताणें म्हयनो सोंपतकच 5 दिसांनी एक्झामिनेशन करपाची. तांचो म्हयनो बंद जालो आहा ऑलरेडी, ताणें 1 तारखेक प्रत्येक म्हयन्याच्या करपाचें. 5 मिनटां, जस्ट 5 minutes फॉर युअर सेल्फ. पयलीं हातच्या कडेन उबें रावपाचें. देन यू सी बोथ द निपल्स आर इन वन लायन. एक मातशें एक 1/2 सेंटीमीटर वयर सकयल आसूं शकता. दोन्ही हात वयर केले न्ही, दोन्ही निपल शुड गो सिमेट्रिकली वयर वचूंक जाय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन निपलांसून जर ब्लड येता काय ना ते पळोवपाक जाय. सादें उदक किंवा अशें मिल्की अशें मातशे प्रोडक्ट खुबशे जाय येतात
that you don't have to worry. पण रगत येता जाल्यार सुद्धा you have to come to the doctor. रगत आयले म्हणजे कॅन्सर झालो असे नाही, पण तुम्ही दोतोराकडे येऊन ते टेस्ट करची पडटली. Then you have to examine with the palm of the hand. असे सगळीकडे पळयत वचू नका, because then you will find everywhere there is a lump. अशे पळयलेले की either you have to go circular or where सकयल पळोवपाचे. पयली उबे रावन पळोवपाचे, मागीर न्हिदून पळोवपाचे. आणि इट इज ऑन द राइट, तुम्ही लेफ्ट ब्रेस्ट पळयतना राइट हँड वापरपाचो, राइट ब्रेस्ट पळयतना लेफ्ट हँड वापरपाचो. सो दिस इज न्हिदून सुद्धा एकदा पळोवपाचें. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज अ व्हेरी सिंपल, व्हेरी चीप, and you can एक 4-5 तुम्ही असे केले की then you will understand की बाबा what is the texture of your breast. प्रत्येकाची टेक्स्चर वेगळी असता. तुका दिसले की बाबा मागची कितें चेंज दिसले, then you can go to the doctor. Then second early diagnosis can happen with mammography. 40 वर्षां जाली की फर्स्ट बेसलाइन mammography करपाक जाय. 40 वर्षां इज व्हेरी इम्पॉर्टंट. आफ्टर दैट युअर डॉक्टर शुड डिसाइड की 2 वर्षां करतले की 2 वर्षां करतले, 3 वर्षां करतले, डिपेंडिंग ऑन द रिस्क इनवॉल्व. So screening of the breast is very important to me. एक around 25 years जाली की screening आपली breast करपाची चान्स, you have to do breast self examination. 40 वर्षां जाली की सांगता yearly or bi-yearly mammography करपाची. So it is very important. Cancer हा हो सगळो एक full treatment आहे, तो का खूप टीम लागता. It is not like एका हाजेप्रमाणे जाता. This is a very important. Women play a very important role in not preventing cancer for yourself, but for family. आणि तुम्ही ते डिले करपाची गरज ना. आयज खंयची शिरगांवची जात्रा आसा, आयज कोणाचो साखरपुडो आहा, काय हें आसा, म्हणून तुम्ही जाता इतके लेट वता. सो तूं बरी आसा जाल्यार सगळी फूल फॅमिली बरी आसा. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू बी हेल्दी. तूं हेल्दी रावली जाल्यार टायमली दोतोरा कडेन येवपाची गरज आसा. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर दिस. Thank you, Dr. Sarkar. Now I request Dr. Medha Sarkar to continue with the next topic, which is menstrual hygiene, diet and lifestyle.